नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान, तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। धाराशिव, इगतपुरी, रामटेक, शिरूर, वाशिम ओबीसींसाठी आरक्षित। 33 नगर परिषदांमधील 17 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर, तर आतापर्यंत 68 जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित। महाराष्ट्रातही कोल्ड ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याचा अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशामधील 14 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। विषारी रसायनात कफ सिरप मध्ये मिसळल्याने घात। कफ सिरपचा विषप्रयोग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनातून मागणी। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। उगाच हातूरमातूर घोषणा करून जाऊ नका। 8 आणि 9 ऑक्टोबरच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मागणी। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच वकिलाला रोखलं। गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाला सोडलं। बार काउन्सिलकडून लायसन्सही रद्द। सोनिया गांधींकडून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नांचा निषेध। हा केवळ गवईंवरील नाही, तर आपल्या संविधानावरही हल्ला आहे। देशाने सरन्यायाधीशांसोबत एकजुटीने उभं राहिलं पाहिजे, सोनिया गांधींची प्रतिक्रिया।